निवडणुका होऊन गेले, आमदार निवडून आले. वन विभागाचा जो विषय होता, वीज, पाणी, रस्ते, काय विषय होणार आहे आणि कसं उतरणार, काय तयारी? नमस्कार, मी अविनाश वेंकटराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा सरचिटणीस. या ठिकाणी आत्ताच नुकतेच दिंडोशी विधानसभेमध्ये नवनिर्वाचित आमदार सुनील प्रभू साहेब हे चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आम्ही राहणाऱ्या वन विभागामध्ये खूप वर्षापासून सोशल मीडिया आणि समाजसेवक म्हणून काम करत आहोत. या ठिकाणी जनतेची रास्त जी मागणी आहे ती मागणी आहे वीज, रस्ते, शौचालय व पाणी. आमच्या विभागामध्ये मूलभूत सुविधा ज्या मानल्या जातात, जसं की आरोग्य व शिक्षण, या सुविधा तर खूपच वंचित आहेत. याकडे सगळ्यांचाच कानाडोळा असतो. तसेच महिला सक्षमीकरण, दत्तक वस्ती योजना, दलित वस्ती योजना, या योजना तर आमच्या विभागामध्ये राबवल्या जातच नाहीत. परंतु माझी ज्या 3 अपेक्षा आहेत आमदारांकडनं, त्या म्हणजे रस्ते, वीज व पाणी. याकडे आमच्या नवनिर्वाचित आमदारांनी लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर त्यांनी आमच्या इकडे येऊन या सर्व काम करून दाखवावे, एवढीच आमच्या आमदाराकडनं विनंती आहे. धन्यवाद. विभागातील एक महत्वाचा प्रश्न आहे की सुनील प्रभू यांना वन विभागातून खूप कमी मतं पडली, असा एक अफवा म्हणा की कॅल्क्युलेशन म्हणा. यस, कुठे ना कुठे असं म्हटलं जातं की सुनील प्रभू असं म्हणतील की आम्हाला मतं नाही पडली त्याच्यामुळे विकास होणार नाही. याच्याबद्दल तुम्ही काय? कसं आहे ना, आता हे बोलून चालणार नाही, कारण की इतर वार्डामधून तुम्हाला भरघोस मतदान झालेलं आहे आणि आपल्या वार्डामध्ये जर का मतदान कमी झालंय असं जर तुम्ही म्हणत असाल तर याकडे आपण अजून मताधिक्य कसं मिळता येईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि वन विभागामध्ये अजून जास्त गतीने काम केलं पाहिजे, तर अजून पुढच्या वेळेस चांगलं मतदान मिळेल. जर या वेळेला देखील दिंडोशीच्या मागील 10 वर्षाप्रमाणे जर काम अपूर्ण राहिलं तर काय तुम्हाला वाटतं पुढचं? जनता ही जनार्दन आहे, जनता जनार्दन ही ठरवेल. जर का या आमदाराने काम केलं नसेल तर संविधानिक मार्गाने जनतेच्या हातामध्ये आणि प्रत्येक आमदाराला मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून 5 वर्ष राहण्याचीच सवलत आहे. जर काम केलं नाही तर जनता ही पुढच्या चेंज करेल.